आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर या चुका कधीच करू नका. लक्षात ठेवा, नातं कितीही वाईट असेल तरी ते कधीही तोडू नका. कारण पाणी कितीही घाण असेल तरी ते तहान नाही, पण आग तरी विझवू शकते. रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात तो संपून टाकतो. आपल्या बेइज्जतीचं उत्तर इतक्या इज्जतीने द्या की समोरच्याला लाज वाटली पाहिजे. स्वतःला मोठं व्हायचं असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करायला शिका. पण स्वतःचाच विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं हे योग्य असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही. जीवनामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात, वेळ आणि प्रेम. वेळ ही कोणाचीच नसते आणि प्रेम हे प्रत्येकालाच होत असतं. खूप दूरपर्यंत जावं लागतं फक्त आपल्याजवळचं कोण आहे हे बघण्यासाठी. आपली पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण शाबासकी आणि धोका दोन्ही पाठीवरच मिळतो. खऱ्या व्यक्तीला खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त आपल्या वागण्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं. दुसऱ्यांची कदर करणाऱ्या माणसाला नेहमीच कदर नसलेली माणसं मिळत असतात. नेहमी अशी लोक एकटी पडतात ज्यांनी आयुष्यामध्ये बरोबर निर्णय घेतलेले असतात. आयुष्याच्या स्पर्धेमध्ये जे लोक तुम्हाला हरवू शकत नाहीत ते लोक तुम्हाला तुमचे मानसिक खच्चीकरण करून हरवण्याचा प्रयत्न करतात. देवाची आपल्यावर कृपा असेल तर तो एका मिनिटात आपल्याला राजा बनवून टाकतो आणि नशिबाचं चक्र फिरली तर एका सेकंदात आपण भिकारी बनतो. तुम्ही जे आयुष्य जगता त्याच्यावर कधीही नाराज राहू नका, कारण तुम्ही जगत असलेलं आयुष्य कोणाचं तरी स्वप्न असू शकतं. ज्या लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो ते त्यांच्या आयुष्यात आणखीनच मजबूत होत जातात. आयुष्यात जेवढी स्वस्थ होऊ नका की कोणीही येईल आणि तुमचा आयुष्याबरोबर खेळ करून जाईल. आयुष्यामध्ये आपली कदर नसलेल्या लोकांबरोबर राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं केव्हाही चांगलं. कोणीतरी म्हटलंच आहे, मी आवडतो तर सगळ्यांना, पण फक्त तेव्हाच जेव्हा माझी गरज असते त्यांना. आयुष्य 2 पद्धतीने जगता येतं. एक, जे तुम्हाला पाहिजे ते मिळवा, किंवा तुम्हाला जे मिळालं आहे त्यात आनंदी राहा. कोणी जर तुम्हाला विश्वास तोडत असेल किंवा तोडला असेल तर त्याचे आभार माना, कारण त्याच्यामुळे तुम्ही शिकणार आहात की कोणावरही विश्वास ठेवताना खूप विचार करून ठेवावा लागतो. त्याच्याजवळ जिंकण्याची आशा असते जो 1000 वेळा हरला तरीही जिंकतो. विजेता ते नाही बनत जे कधीच हरले नाहीत, विजेता तर ते बनतात जे कधीच हार मानत नाहीत. आपल्याला फक्त आईवडिलांचे प्रेम मिळतं. त्यानंतर आयुष्यामध्ये प्रत्येक नात्यासाठी काही ना काही किंमत ही मोजावीच लागते. माणसाची बुद्धी फक्त एवढीच आहे की त्याला जनावर म्हटलं तर राग येतो आणि सिंह म्हटलं तर तो खुश होतो. आपले डोळे नेहमीच असेच लोक उघडतात ज्यांच्यावर आपण नेहमी डोळे बंद करून विश्वास ठेवलेला असतो. आपले ध्येय भलेही छोटे असेल पण ते पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले पाहिजेत. कोणी तुम्हाला काही मागितलं असेल तर देत जा. देवाचे आभार माना की त्याने तुम्हाला देणारं बनवलं आहे, मागणारं नाही. लोकांना तुम्ही खुश आहोत की नाही या गोष्टीने फरक पडत नसतो, तर लोकांना तुम्ही किती खुश ठेवता या गोष्टीने जास्त फरक पडत असतो. माणसाचे कपडे आणि चेहरा नेहमीच खोटं बोलतात. त्यांचा खरा चेहरा तर आपल्या अडचणीच्या वेळीच कळतो. लोक जेव्हा आपला मुकाबला करू शकत नाहीत त्यावेळेस मात्र ते आपला तिरस्कार करायला सुरुवात करतात.
प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात मोठं व्हायचं असतं, यशस्वी व्हायचं असतं, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची असते. पण अनेक लोक मेहनत करूनही यशापासून दूर राहतात, कारण त्यांच्याकडून अशा काही चुका होतात ज्या त्यांना पुढे जाऊ देत नाहीत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिला आहे मागे काही विचार, तर अजून पुढे खूप काही विचार आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वतःवर विश्वास नसणे. यशस्वी होण्याची सुरुवात आत्मविश्वासापासून होते. जर तुम्ही स्वतःवरच विश्वास ठेवत नसाल तर जग तुमच्यावर का विश्वास ठेवेल? स्वतःला कमी समजण्याची सवय आजच सोडा. सतत इतरांशी तुलना करणे. प्रत्येक वेळी वेळ आणि परिस्थिती वेगळी असते. तुमचा प्रवास हा तुमचा आहे. इतरांकडे पाहून निराश होण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. नंबर 3, वेळ वाया घालवणे. वेळ ही आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. एकदा गेलेली परत येत नाही. मोबाईल, सोशल मीडिया आणि निरर्थक गोष्टीमध्ये वेळ घालवणे कमी करा. अपयशाला घाबरणे. अपयश म्हणजे शेवट नाही. अपयश म्हणजे शिकण्याची संधी. ज्यांनी मोठं यश मिळवलं आहे त्यांनी अनेक अपयशांना सामना केलेला आहे. आळस करणे. स्वप्न मोठी असतील तर मेहनतही मोठी करावी लागते. आळस हा यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे. काम उद्यावर ढकलण्याची सवय सोडा. नकारात्मक लोकांच्या संगतीत राहणे. तुमच्या आसपासचे लोक तुमच्या विचारांवर प्रभाव टाकतात. सतत नकारात्मक बोलणाऱ्या लोकांपासून अंतर ठेवा. सकारात्मक आणि प्रेरणादायी लोकांसोबत राहा. शिकणे बंद करणे. ज्या दिवशी तुम्ही शिकणे बंद करता त्या दिवशी तुमची वाढ थांबते. पुस्तके वाचा, नवीन कौशल्य शिका आणि स्वतःला सतत विकसित करा. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे. यश मिळवण्यासाठी चांगले आरोग्य खूप महत्त्वाचे आहे. योग्य आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप याकडे लक्ष द्या. ध्येय स्पष्ट नसणे. ध्येयाशिवाय मेहनत ही म्हणजे दिशेविना धावणे. तुम्हाला नेमकं काय हवं आहे हे ठरवा आणि त्यासाठी काम सुरू करा. हार मानणे. अनेक लोक यशाच्या अगदी जवळ येऊन हार मानतात. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत आहात तोपर्यंत तुमची हार झालेली नाही. त्यामुळे हार कधीही मानू नका. निष्कर्ष. मित्रांनो, आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर या चुका टाळा. स्वतःवर विश्वास ठेवा. वेळेची किंमत ओळखा. मेहनत करा आणि सतत पुढे चालत राहा. लक्षात ठेवा, यशस्वी लोक वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा. हे विचार कसे वाटले नक्की सांगा आणि इतरांनासुद्धा शेअर करा. असेच नवनवीन विचार पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन एका व्हिडिओजमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.